टू कलर्स टीम 2 वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर आम्हाला सगळ्यांच्या घरोघरी प्रिय असलेला बिग बॉस पाहायला मिळणार आहे आणि तो सुद्धा रितेश यांच्या होस्टिंगमध्ये. सो कॉंग्रॅच्युलेशन एव्हरीवन. रितेश, मला तुमच्याकडून हे जाणून घेणं आवडेल की बिग बॉसच्या होस्टिंगमध्ये ॲज अ होस्ट, ॲज अ अँकर या व्यतिरिक्त तुम्ही या शोकडे कसं पाहता? हा शो काही लाईफ लेसन देतो का? कारण आम्ही हे नेहमी नोटीस केलं आहे की बिग बॉसचं होस्टिंग करणारा आणि जे पार्टिसिपेंट्स असतात, जे बिग बॉसच्या घरात असतात, त्यांनासुद्धा न भूतो न भविष्यती अशी लोकप्रियता मिळते. दे आर ऑन द रीच ऑफ ग्रेट स्टारडम. तर ह्या शोकडे तुम्ही कसं बघता? म्हणजे अपार्ट फ्रॉम द एंटरटेनमेंट काय लाईफ लेसन्स मिळतात? तुम्ही यातून काय शिकण्याचा प्रयत्न कराल? मला वाटतं की कंटेस्टंट्स असतात, त्यांच्या पुढे एखादा इश्यू असतो. मी जसं यापूर्वी म्हणालो की कुठल्या इश्यूवरती तुम्ही काय मॉरलिस्टिक स्टँड घेता, आणि बिग बॉस पाहणाऱ्यांचं जे प्रेक्षक असतात प्रत्येकाचं एक मत असतं की ही गोष्ट बरोबर आहे का ही गोष्ट चुकीची आहे. आणि कधी कधी मला असं वाटत नाही की हा शो आपल्याला शिकवण्यासाठी आहे, पण ह्या शोमधून आपण भरपूर काही शिकू शकतो. आणि बऱ्याचशा मी कितीतरी गोष्टी शिकलो आहे बिग बॉस पाहून, किंवा आपल्या पुढे जर अशी काही गोष्ट आली तर आपल्याला कसं रिॲक्ट करायला पाहिजे आणि कसं संतुलन आपलं काय आहे ना. बऱ्याच वेळा झाकली मूठ 1.25 लाखाची असते ना, ते सगळ्यात आयुष्यात ठेवलं पाहिजे आपण. आणि ह्या मुठी ना 10 दिवसानंतर उघडतात तिथे बिग बॉसमध्ये. आणि खरं तर तुम्ही खरे काय आहात ते दिसू लागतं. बऱ्याच वेळा मला असं वाटलं होतं, मी जिल्ह्याशी बोलायचो की मी जाऊ का बिग बॉस शोमध्ये पार्टिसिपेंट म्हणून, तर त्या म्हणे मला घेऊन जाऊ नका, कारण का मी सांगतो 2 तासात शिवड्या बी नावडतो शो बिग बॉसमध्ये त्याला बाहेर काढावं. पण खरं तुमच्या प्रश्नाकडे सांगायचं